परांडा नगर परिषदेमध्ये बोगस मतदार नोंदणीचा एक गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आलाय। एका घराच्या पत्त्यावर तब्बल 37 वेगवेगळ्या जाती धर्माच्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। परांडा नगर परिषद क्षेत्रातल्या एका घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा विविध जाती धर्माच्या 37 व्यक्तींच्या नावाची मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे एकाच घरावर। इतकंच नव्हे तर यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या 5 मजुरांचा सुद्धा समावेश आहे असा आरोप आहे। विशेष म्हणजे ज्या घराचा हा पत्ता वापरण्यात आलाय ते घर शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचं आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केलेला आहे। परंडे ते घर क्रमांक 94 मध्ये मोमिनगली येथे हे घर क्रमांक अस्तित्वात आहे। ह्या घर क्रमांकामध्ये दलित, मुस्लिम, ब्राह्मण, माई, शहाबुरीवाले, पठाण, शेख एका घरात 40 लोक राहतात। विशेषतः करून उत्तर प्रदेशमधील कश्यप चौधरी हा 5 लोक आहेत। या जगण्यासाठी परंडा येथे आलेले आहेत। विशेष करून यांचे परंडा मतदारसंघ यादीमध्ये नावे आहेत। याची तक्रार आम्ही नगर परिषद परंडा येथे दिलेली आहे। हा घर क्रमांक कुणाचा आहे? हा घर क्रमांक शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक यांचा आहे। धाराशिवच्या परंड्यामध्ये आणखी एक बोगस मतदार नोंदणीचा प्रकार समोर आला। फोटो 1 मतदार 2 असं नवं तर नावं 1 आणि फोटो वेगवेगळे अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत। परांडा शहरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची नावं पिंपरी चिंचवड इथल्या मतदारसंघात देखील आहेत। एकाच महिलेचे फोटो आणि नाव 2 तर नावं 2 आणि फोटो 1 अशा सुद्धा अनेक गंभीर तक्रारी आलेल्या आहेत। यातले काही लोक हयात नसल्याचंही समोर आले। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीनं प्रारूप प्रभाग रचना ही प्रसिद्ध केलेली होती आणि त्याच्यावरती जी लोकसंख्या दिलेली होती त्या लोकसंख्येपेक्षा सुद्धा जास्त मतदारसंख्या आज दिसून यायला लागलेली आहे। आणि राष्ट्रवादीला किंवा शिवसेना शिंदे गटाला मानणाऱ्या वार्डामध्ये फक्त 1150-1200 मतदानाचं वार्ड तिथं करण्यात आलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी शिवसेनेला मानणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वार्ड आहे तिथं जवळपास 2500 म्हणजे ह्या 10 नंबर प्रभागाच्या डबल पेक्षा सुद्धा जास्त संख्या ही 1 नंबर प्रभागात आहे। तर आम्ही त्याबद्दल देखील कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे की समसमान वार्डातील मतदार संख्या करण्यात येईल।